आता बातमी राजकीय वर्तुळात भाजपाने केलेल्या फोडाफोडीमुळे पेटून उठलेले एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी ताजी असतानाच रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेला भगदाड पाडले। श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेचे दोन बडे नेते गळाला लावले आहेत। कल्याण ग्रामीणच्या सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। यानंतर चवताळलेल्या शिवसेनेने चव्हाणांवर आगपाखड केली। महामंडळ आणि पॅकेजची प्रलोभनं दाखवून चव्हाण पक्ष फोडतायत असा गंभीर आरोप शिवसेनेने केलाय। काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी शिवसेनेचे काही बडे मासे गळाला लावलेले। यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला। मात्र मुख्यमंत्र्यांनी कानउघडणी केल्यावर एकनाथ शिंदे तक्रार घेऊन थेट अमित शहांच्या दरबारी पोहोचलेले। शिंदेंची पाठ फिरताच दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करा असा संदेश पाठवला। त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची झाली आहे। रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत, त्यांना विविध प्रलोभनं दाखवतायत व ती प्रलोभनं पदांची आहेत। तुम्हाला MNC देऊ, तुम्हाला महापौर करू, तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ, तुम्हाला पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांचं। आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही, हा मालवणमध्ये सुद्धा होतोय त्यांच्यावर। तर वारंवार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यावरून शिवसेनेचे नेते संतापलेत। संजय शिरसाट यांनी तर भाजपवर जोरदार टीका करत थेट इशाराच देऊन टाकलाय। प्रताप सरनाईकांनी कुणाच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडत नाही असं म्हटलंय। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ऍक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे। आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही। गोंदियामध्ये ईव्हीएमशी छेडछाड केल्याच्या आरोपांनंतर